Hello students, welcome to my channel. First of all, I would like to thank all of you for your good response. So today in this video, I am explaining the poem Have You Earned Your Tomorrow in Marathi with meaning of difficult words at the end of this video. So students, watch full video and subscribe the channel. So let's start and have a nice day ahead. 2.4 Have you earned your tomorrow? पेज नंबर 112. आता पहिल्यांदा शीर्षक पहा. शीर्षकाचा अर्थ होतो तुम्ही तुमचा उद्याचा दिवस किंवा भविष्याचा दिवस कमवला आहे का? टायटल इज अ वर्बल क्वेश्चन टू द रीडर्स टू इव्हॅल्युएट देअर बिहेवियर विथ अदर्स. कवितेचे शीर्षक तुम्हाला तुमच्या इतरांशी असलेल्या वर्तनाचे परीक्षण करायला सांगते. आपण इतरांना मदत केली पाहिजे असे सुचवते. द टायटल ऑफ द पोएम गिव्ज अस हिंट दॅट वी मस्ट हेल्प पीपल अराउंड अस. या कवितेतून आपणास जसे पेराल तसे उगवेल ही शिकवण मिळते. आजची गुंतवणूक ही उद्याची मिळकत असते. जर आज आपण काहीतरी चांगले केले तर उद्या निश्चितच आपले भविष्य उज्ज्वल ठरते. ही कविता एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे. त्यांच्या कविता या इन्स्पिरेशनल म्हणजेच प्रेरणादायी व ऑप्टिमिस्टिक म्हणजेच सकारात्मक असतात. एडगर गेस्ट यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. ते 10 वर्षाचे असताना युनायटेड स्टेट्समध्ये त्यांना नेण्यात आले. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी लिखाण करायला सुरुवात केली. त्यांना पीपल्स पोएट असे सुद्धा म्हटले जाते. हॅव यू अर्न युअर टुमारो ही कविता मानवी नातेसंबंधांवर प्रकाश टाकते. ही कविता इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नरूपी आहे. या कवितेच्या टायटलमध्ये कवी वाचकांना विचारतो, तुम्ही दुसऱ्यांसाठी किंवा दुसऱ्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी काही केले आहे का? या कवितेच्या थीम पुढील प्रमाणे. इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी रिलेशन्स म्हणजेच मानवी नात्यांचे महत्त्व. रिझल्ट ऑफ आवर बिहेवियर इन आवर लाईफ म्हणजेच आपल्या वागणुकीचे आपल्याला मिळणारे फळ. इफ वी नीड अदर्स टू ट्रीट वेल देन वी मस्ट ट्रीट अदर्स वेल फर्स्ट. इतरांकडून जर आपल्याला चांगली वागणूक हवी असेल तर आपणही त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे. आता पेज नंबर 112 पहा. या कवितेमध्ये 4 स्टॅन्झाज आहेत. आता फर्स्ट स्टॅन्झा पहा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. Is there anyone to utter now a kindly word of you? Toiling time म्हणजेच to work very hard for a long time. कष्ट करण्याची वेळ. कवितेच्या सुरुवातीला कवी वाचकांना प्रश्न विचारतात की तुम्ही इतर माणसांचे आयुष्य सुधारण्यासाठी काही कार्य केले आहे का? ते पुढे विचारतात, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? कुणी तुम्हाला भेटून आनंदी झाले आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? तुम्ही कोणाशी बोलले आहात हे कुणी लक्षात ठेवले आहे का? तुमच्या कृत्यामुळे तुम्ही बोललेल्या शब्दांमुळे लोकांच्या तुम्ही लक्षात राहिले आहात का? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर म्हणजेच आजचा दिवस संपलेला आहे. इट इज द एंड ऑफ द डे. आजचा दिवस निघून गेला आहे. अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इथे थ्रू म्हणजे ओव्हर असा अर्थ होतो. इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू म्हणजेच आजचा दिवस संपलेला आहे व आजचा शारीरिक कष्टाचा टाईमसुद्धा संपलेला आहे. म्हणजेच आजच्या दिवसाच्या शेवटी कुणी तुमच्यासाठी काइंडली वर्ड म्हणजेच प्रेमळ शब्द बोलले आहे का? पहिल्या स्टांजामधील पहिले 2 प्रश्न तुमच्या इतरांशी प्रेमळपणे वागण्यावर प्रकाश टाकतात आणि नंतरचे 2 प्रश्न तुम्ही इतरांशी कसे वागलात व त्याचा काय रिझल्ट तुम्हाला मिळाला हे सांगतात. म्हणजेच दिवसभरात तुम्ही इतरांशी प्रेमळपणे वागले असाल
तर दिवसाच्या शेवटी लोक तुमच्याविषयी प्रेमळ व चांगले उद्गार काढतील. आता आपण सेकंड स्टांजा पाहू. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure, and simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? The second stanza inquires about friendly greetings and kind actions. सेकंड स्टांजामध्ये कवी विचारतात, डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू कम अलॉंग? तुम्ही तुमच्या मित्राला आनंदाने भेटला आहात का? और अ चर्लिश सॉर्ट ऑफ हावडी? येथे चर्लिश म्हणजे रूढ किंवा कठोर, अँड हावडी म्हणजे ॲन इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्राला रूढपणे कठोरपणे भेटला आहात का? अँड व्हॅनिश इन द थ्रॉंग, आणि नंतर गर्दीत अदृश्य झाला आहात का? येथे थ्रॉंग म्हणजे क्राऊड, गर्दी असा अर्थ होतो. तुम्ही तुमच्या मित्राला जस्ट ॲज ए फॉर्मॅलिटी भेटलात का? म्हणजेच फक्त हाय हॅलो करून निघून गेलात का? पुढे पहा. वर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे? तुम्ही सेल्फिश म्हणजे स्वार्थी, काळजी न करता वागले आहात का? ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे? म्हणजेच येथे कवी विचारतात की तुम्ही केलेल्या मदतीबद्दल कुणी तुम्हाला थँक्यू म्हटले आहे का? किंवा ग्रेटफुल म्हणजेच आभारी राहिले आहे का? पोएट होप्स दॅट एव्हरीवन शुड ब्रिंग होप अँड करेज टू द नीडी पीपल. म्हणजेच प्रत्येकाने गरजूंना मदत केली पाहिजे. म्हणूनच आपल्या आयुष्यातील उद्याचा दिवस कमविण्यासाठी आपण आपल्या आजच्या कृतींचा काळजीपूर्वक विचार करायला हवा. आता आपण तिसरा स्टांजा पाहू. कॅन यू से टुनाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लिपिंग फास्ट दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? तिसऱ्या स्टांजामध्ये कवी सांगतात इतरांना मदत करा. इतरांच्या जीवनात होप्स म्हणजेच आशा निर्माण करा. प्रत्येकजण जो आपल्याला भेटतो त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या मदतीची गरज असते. कवी विचारतात, यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट? दिवसभरात भेटलेल्या अनेक व्यक्तींपैकी एका तरी व्यक्तीला तुम्ही मदत केली आहे का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड? तुमच्या कृतींमुळे किंवा तुमच्या बोलण्यामुळे एखादी तरी व्यक्ती आनंदी झाली आहे का? डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक्ड अहेड? इथे फेडिंग करेज म्हणजे धैर्य खचणे असा अर्थ होतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला धैर्य दिले आहे का? किंवा तुम्ही एखाद्या धैर्य खचलेल्या माणसाला जीवनात पुढे जाण्याचे धैर्य दिले आहे का? जर तुम्ही वरील सर्व गोष्टी केल्या असतील तर तुमचा उद्याचा दिवस तुम्ही निश्चितच कमवलेला आहे. आता आपण फोर्थ म्हणजेच लास्ट स्टॅन्झा पाहू. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? एडगर गेस्ट. शेवटच्या स्टॅन्झामध्ये कवी वाचकांना विचारतात की तुम्ही तुमचा पूर्ण दिवस कसा घालवला? म्हणजेच तुम्ही तुमचा पूर्ण दिवस कसा व्यतीत केला? डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? वॉज इट वेल ऑर सॉरली स्पेंट? तुम्ही तुमचा दिवस इतरांना मदत न करता, इतरांच्या हृदयात आनंद निर्माण न करता, इतरांना आनंद न देता,
इतरांमध्ये होप्स म्हणजेच आशा निर्माण न करता, इतरांच्या चेहऱ्यावर हसू न आणता जर घालवला असेल तर तो दिवस कवी म्हणतात की तुम्ही वाया घालवला, वेस्ट केला. म्हणजेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील उद्याचा दिवस मिळवता आला नाही. येथे सॉरली म्हणजे दुःखी असा अर्थ होतो. पुढची ओळ पहा. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिसकंटेंट. स्कार ऑफ डिसकंटेंट म्हणजेच असमाधानाचं खूण किंवा निशाण. ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजेच प्रेमळपणाचा रस्ता किंवा पायवाट. येथे कवी आपल्याला विचारतात, तुम्ही इतरांसाठी प्रेमळ पायवाट दिली की असमाधानाचे निशाण ठेवले. आता आपण शेवटच्या 2 ओळी पाहू. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. स्लंबर म्हणजेच झोपेत असा अर्थ होतो. येथे कवी म्हणतात जस्ट क्लोज युअर आईज इन स्लंबर म्हणजे झोपेमध्ये फक्त तुम्ही तुमचे डोळे मिटा. डू यू थिंक दॅट गॉड वुड से म्हणजेच झोपेमध्ये डोळे तुमचे मिटून देवाने तुम्हाला काय सांगितले आहे हे तुम्ही आठवा. देवाने तुम्हाला काय शिकवण दिली आहे ही तुम्ही आठवा. लास्ट लाईन आता पहा कवितेची. यू हॅव अर्न्ड वन मोर टुमारो बाय द वर्क यू डीड टुडे. येथे कवी सांगतात की जर तुम्हाला तुमचा दिवस तुम्ही व्यतीत केला किंवा तुम्ही तुमचा दिवस कसा घालवला याची खात्री नसेल तर तुम्ही तुमचे डोळे मिटून शांतपणे देवाने तुम्हाला काय शिकवण दिलेली आहे ते आठवा. जर तुम्ही तुमचा दिवस व्यवस्थित व्यतीत केला असेल म्हणजेच तुम्ही कवितेत सांगितल्याप्रमाणे वागले असाल, इतरांना मदत केली असेल, इतरांसाठी काहीतरी चांगलं केले असेल तर निश्चितच तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमावलेला आहे. आणि जर तुम्ही कवितेत सांगितल्याप्रमाणे वागले नसाल तर टुमारो माईट नॉट कम म्हणजेच तुमच्यासाठी उद्याचा दिवस तुम्ही मिळवू शकत नाही. म्हणजेच या कवितेतून कवी आपल्याला सांगतात की जर तुम्हाला आयुष्यात तुमचा उद्याचा दिवस कमवायचा असेल तर तुम्ही इतरांना मदत केली पाहिजे, इतरांच्या हृदयात आनंद निर्माण केला पाहिजे, इतरांमध्ये आशा, करेज, धैर्य निर्माण केले पाहिजे, इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यातील तुमचा उद्याचा दिवस कमावू शकता.